नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साखरी रोडवरील अतिक्रमित भाग नियमानुकूल करा, माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांचे मनपा प्रशासनाला निवेदन। प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी केले आज दुपारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। साक्री तालुका पूर्णपणे आदिवासी उपाययोजनेत समाविष्ट करा, भारत आदिवासी पार्टीचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कॅम्प लावून ऑनलाईन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणार, मनोज मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील साक्री रोडवरील झोपडपट्टी अतिक्रमित भागातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याबाबतचा शासन निर्णय असताना देखील या भागातील झोपडपट्टी अतिक्रमित भाग आजपर्यंत नियमाकुल करण्यात आलेले नाही। शिवाय झोपडपट्टी अतिक्रमित भाग नियमाकुल करण्याबाबत शासन निर्णय तसेच अनेक वेळा या विषयासंदर्भात निवेदन आंदोलन करण्यात आलेली आहेत, तरी देखील झोपेचे सोंग घेणारा धुळे मनपा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते की काय, असा प्रश्न आता साक्री रोडवरील नागरिकांना निर्माण झालेला आहे। त्यामुळे झोपी गेलेली मनपाला जागे करून या विषयाला तडीस नेण्यात यावा याकरिता आज या परिसरातील माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वात मनपा उपायुक्तांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट, कल्पेश आहिरे, सुनील मोरे, विजय पैसानी, मोनू सोनार, पंकज सरदार, राज आगडे, अमोल सोनणे यांच्यासह साक्री रोड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जितेंद्र शिरसाट, धुळे महापालिका माजी नगरसेवक। आज 11/7/2024 रोजी नांदेडकर बाजार उपायुक्त त्यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। ते निवेदन अशा बाबतीत दिलेलं आहे आम्ही तर मोतीनगर, शहीदनगर, भीमनगर, राजीव गांधी नगर, यशवंतनगर गेल्या 18 ते 19 पासून मी पाठपुरावा करतोय त्यासाठी। ते वारंवार मी अधिकारी लोकांशी बोलणं होतं माझं ते पाठपुरावासाठी भाऊ काय झालं माझं कामाचं, तर अधिकारी लोक टाळटाळ करता भाऊ येऊ राहिलं ते येऊ राहिलं। तर अशामुळं मी आज आयुक्त मॅडमची भेट घ्यायची होती मला, तर आयुक्त मॅडम ते काही कारण असताना काही काम चालू असताना आयुक्त मॅडम भेटले। मग नांदेडकर मॅडमशी माझं बोलणं झालं बा असं आम्हाला निलंब होत आहे बा, इतके वर्ष झाले 2018-19 पासून मी या गोष्टींचा पाठपुरावा करतोय। आमचं मोतीनगर, शनीनगर, भीमनगर, राजीव गांधी नगर, यशवंतनगर, नंतर काही भाग आमचे अजून आहे पुणेनगर, महालीनगर, असे भरपूर लोकांचे अजून बी त्यांचे माझ्या बरोबरीचे काम करतात, त्यांचेही कामाचं भरण होत नाही आहे। तर हे लवकरात लवकर होणार यावं, सर्व गरिबांना न्याय मिळावा, सातबारा उतारा मिळावा, त्यासाठी आम्ही आयुक्त मॅडमला, उपायुक्त मॅडमला, नांदेडकर मॅडमला निवेदन दिलेले आणि ते निवेदनही केलेले आणि नाही काम झाले तर त्यांना तसं आपण इशारा देण्यात आलेला आहे। काम नाही झाले तर 1000-2000 महिला महापालिकेत घालून देईल आणि तीव्र आंदोलन करेल। महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे सरकार कुठलीही कारवाई किंवा सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून काल महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फेत्या लावून आपापल्या कार्यालयात कामकाज केले, तरी शासनाने लक्ष न दिल्याने आज पुन्हा कर्मचाऱ्यांनी दुपारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। दरम्यान आजच्या या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव, उपाध्यक्ष किशोर हरणे, कार्याध्यक्ष संजय जगताप, सरचिटणीस योगेश जिरे यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते। राज्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी काल दिनांक 10 जुलैपासून संप आंदोलन करीत आहेत। तसेच आज रोजी भोजन काळामध्ये निदर्शन करण्याचे ठरवल्यानुसार आज रोजी आम्ही निदर्शनं करत आहोत। महसूल कर्मचारी संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध लागू झाला पाहिजे, कारण की 2006 पासून 6 मध्ये जेव्हा महसूल विभागाचा आकृतीबंध झाला त्यानंतर 2016 मध्ये 10 वर्षानंतर तो नवीन आकृतीबंध लागू होणे आवश्यक होते, परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध लागू केलेला नाही। त्यामुळे अनेक पदं जी आहेत ती कमी होण्याच्या मार्गावर आलेली आहेत। नवीन पदांची भरती केली जात नाही। महसूल सहाय्यक या पदाचा ग्रेड पे 1900 आहे आणि त्याच समकक्ष जे पद आहे तलाठी त्याचा ग्रेड पे जो आहे तो 2400 आहे। म्हणून महसूल संघटनेची आमची अशी एक मागणी आहे की महसूल सहाय्यक पदाचा जो ग्रेड पे आहे तो 1900 वरून 2400 करण्यात यावा। त्याचप्रमाणे नायब तहसीलदार पदाचा जो ग्रेड पे आहे तो 4300 आहे।
परंतु नायब तहसीलदार हे पद वर्ग 2चं पद आहे आणि वर्ग 2चं पद असून देखील वर्ग 3च्या पदाची वेतन श्रेणी ही नायब तहसीलदार पदाला लागू करण्यात आली. की नायब तहसीलदार पदाची वेतन श्रेणी ही 4800 करण्यात यावी अशी महसूल संघटनेची, राज्य महसूल कर्मचारी संघटनेची मागणी आहे. त्याचप्रमाणे पुरवठा विभागामध्ये राज्य शासनाने सरळ सेवेने पदाची भरती करण्याचे सुरू केलेलं आहे आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत शक्यतोवर महसूल पुरवठा विभागामध्ये नवीन डायरेक्टली पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे महसूल विभागामध्ये 10 ते 15 वर्षापासून जी आमची कर्मचारी कामं करतात त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल. याकरिता देखील आमच्या राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि कालपासून आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे. आज भोजन काळामध्ये निदर्शनं करण्याचं ठरवलेलं आहे, त्यानुसार आम्ही आज निदर्शने करीत आहोत. उद्या लेखणी बंदचं आंदोलन करणार आहोत आणि 15 जुलैपासून जर कधी शासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही तर 15 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील महसूल कर्मचारी जे आहेत ते बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. ती जनतेची गैरसोय झाली तर त्यास शासन जबाबदार राहील, हीच आमची मागणी आहे. तरी सर्व मागण्या महाराष्ट्र राज्यातील 5वी अनुसूची अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या 50% जास्त आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणतेही राज्य, जिल्हा अथवा तालुक्यात 50% जास्त आदिवासी लोकसंख्या असल्यास त्या राज्य, जिल्हा, तालुका आदिवासी उपाय योजनांमध्ये मोजले जाते. परंतु धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी समाजावर अन्याय झालेला आहे. संपूर्ण साक्री तालुका आदिवासी उपाययोजनेत न घेता काही ठराविक भाग आदिवासी उपाययोजनांमध्ये घेऊन उर्वरित भाग आदिवासी समाजाला त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत आज आदिवासी समाजाच्या वतीने भारत आदिवासी पार्टीकडून धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान लवकरात लवकर वरील विषयासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा आणि आदिवासी समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील भारत आदिवासी पार्टीकडून निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भारत आदिवासी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज निवेदन उपस्थित होते. दिनांक 1 जुलै 2024 रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या D24 तास स्पीड न्यूज चॅनलवरती BJPचे कार्यकर्ते आदरणीय रमेश सरक यांनी आदिवासी समाजाबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते. ते वक्तव्य असे की साक्री तालुक्यातील आदिवासी समाज 24 तास झाडे तोडतो आणि साक्री तालुक्यातील आदिवासी समाज पैशांसाठी खोटे गुन्हे दाखल करतो. तरी या ठिकाणी आम्हा सर्व आदिवासी भाऊबंधांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आदिवासींबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य करणारे BJPचे कार्यकर्ता रमेश सरक यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे याची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे. साक्री तालुका जो की धुळे जिल्ह्यातील 5th शेड्यूल जिल्हा 5व्या अनुसूचीमधील धुळे जिल्हा याच्यातला हा साक्री तालुका ज्याची मोर दॅन 50% पॉप्युलेशन ही ट्रायबल आहे. साक्री तालुक्यात आरक्षित ST आरक्षित आमदार निवडला जातो, परंतु साक्री तालुक्यातील काही ठराविकच भाग आदिवासी उपयोजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. तरी आज आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन सादर केले आहे की साक्री तालुक्यातील हा संपूर्ण जो तालुका आहे तो केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सप्रमाणे आदिवासी उपयोजनेमध्ये घ्यायलाच पाहिजे. तरी मित्रांनो, आज या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीमार्फत आज आम्ही हे निवेदन दिलं आहे. त्याचबरोबर SC ST मायनॉरिटी OBC या संपूर्ण वंचित समाजाच्या न्याय आणि हक्काची लढाई लढण्यासाठी भारत आदिवासी पार्टी कटिबद्ध आहे. लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून शिवसैनिक मैदानात उतरलेले असून शिवदूत आणि बूथ प्रमुखांच्या माध्यमातून संपूर्ण धुळे शहर पिंजून काढण्यात आले आहे. तब्बल 65,000 फॉर्म आणि माहितीपत्रक घरोघरी वाटप करण्यात आलेले असून धुळे शहरातील प्रत्येक भागात तब्बल
15 ते 20 कॅम्प लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरून घेतले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी धुळे शहरातील संतोषी माता चौकातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन सदरची माहिती दिली. त्यावेळी देखील अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेत महिलांना एसटी भाड्यामध्ये 50% सवलत देत महिलांसाठीचं एक चांगलं धोरण आणून मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि एसट्या या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बसस्टँडवरून बाहेर निघणारी एसटी ही महिला भगिनींमुळे अशी फुल भरून गच्च भरून प्रवासाला लागली. त्याच्यानंतर ज्यावेळेस लाईट बंद करून द्या, डोळ्यावर चमकतंय हा अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस लाईट चांगलं आहे. महिला भगिनींना स्वयंपाक करताना गॅस हा महाग वाटत होता किंवा आहेच महाग, परंतु प्रत्येक पात्र महिला भगिनीला प्रत्येक परिवाराला वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचं धोरण युती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं. मला असं वाटतं सर्वसामान्य परिवाराकडे वर्षाला 3 गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी किंवा वापरण्यासाठी पुरेसे होतात आणि त्याच्यानंतर अतिशय क्रांतिकारी योजनेचं मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय क्रांतिकारी योजना महिला वर्गाच्या जीवनामध्ये महिलांच्या जीवनामध्ये महिलांच्या सशक्तीकरणाकडे वाटचाल झाली पाहिजे, महिला सशक्तीकरणाचं धोरण पुढे आलं पाहिजे यासाठी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपये दरमहा जातील ही एक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ही क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री महोदयांनी युती शासनाने जाहीर केली आणि नुसती जाहीरच केली नाही तर 1 जुलैपासून ही योजना लागू देखील केली. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.